दिवा, नवीन कार्याला सुरुवात करते. असाच माझ्या पाठीशी कायम उभा राहा आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे. अगं, यांच्याकडे जी मेड होती ना, तिच्या हातची चव अजूनही लक्षात आहे त्यांच्या. देवा, माझ्या स्वयंपाकालाही त्यांच्या मनात असं स्थान मिळू दे. नक्की मिळेल. गणपती बाप्पा मोरया. ओम नमः शिवाय. आई ग बिट्टी, बरं वाटतंय. आता ऐकतेस काय माझं? तू गप्प बस, काही बोलू नकोस. तुझ्यामुळे वाट लागली ही सगळी. तुझे प्लॅन ना मागत पडतात मला. अरे पण ऐक तर, घसा गेला बोलून बोलून आता. मग जाऊ दे, काही बोलू नकोस. तुझ्यामुळे ना हे सहन करावं लागतंय मला. तू गप्प बस, बोलूच नकोस. काय प्रेमाचे सल्ले देतोय तू, प्रेमाचे सल्ले देतो. अरे बजरंगबलीचा भक्त ना तू. तुला माहिती का बिट्टी, ह्या तुझ्या पवन काकामुळे मला रात्रभर खोटेखाली झोपावं लागले. जमिनीवर ते पण. बिट्टी, तुम्ही पण जमिनीवर झोपायचात का ग? नाही, मी ताईच्या कुशीत झोपायचे कॉटवर. हा, आता ते सुख आपल्याला पुन्हा कधी मिळणार कोणास ठाऊक. हा, होणार होणार, समजा होणार. माझं ऐकून घेशील तू होईल. काही सांगू नकोस तू. दादा दादा दादा. अरे दादा झोपले? दादा, माझ्या डोक्यात ना प्लॅन आहे. तुमच्याकडे पण प्लॅन आहे? हो, मी विसरायच्या आधी मला सांगू द्या. बिट्टी, बस झालं बाळा, उतर आता. आई ग, सांगू मी विसरायच्या आधी सांगू. आम्हाला बसू दे ना त्याला. सांगा. हा, सांगतो. हा, तुम्ही जर असं बघा, असं छान दिसतंय. तुम्ही गुंडाचा रोल कराल? गुंडाचा रोल? वहिनीसाठी मी काय बी करीन. हा, मग जबरदस्त प्लॅन आहे. आपण काय करायचं, तुम्ही ना गुंड बनून यायचं. गुंड बनून आल्यानंतर गौरीला आपण घेरायचं. हा, मग दादा आहे ना, दादा अशी हिरो सारखे येतील. हिरो सारखे यायचं आणि गुंडांना तुडवायचं. ए भुशुम. म्हणजे याला तुडवायचं? हा, असं भुशुम करून. हा, आईला एक नंबर प्लॅन, चकास. नाही, मी असं काही करणार नाही. अरे चांगली आयडिया की, एकदम पिक्चर बनल्यावानी. काय हो, पिक्चर मध्ये असं असं. तरी तुला बोललो होतो, तुला पिक्चर जास्त आवडतात ना. नाही, तुम्ही दोघं ना काही कामाचे नाही आहात. कसं आहे, ही अशी हिरोगिरी करून काही होत नाही. खरं प्रेम भांडणातूनच फुलतं. मग आता तुम्ही भांडणार? पार्टनर, आई चिडेल आणि रागवेल ना. तुला मज्जा येते का ओढा खायला? माझ्याकडनं मग कशाला पाठ चिपून घेतली? मग धुपटे खायचे ना. कसं आहे बिट्टी, राग आणि प्रेम त्यामध्ये ना एक फुसटची लाईन असते. आपण ज्या माणसाबद्दल जास्त विचार करतो ना, हळूहळू न कळत त्याच्याच प्रेमात पडतो. आणि माणूस आपल्याच माणसांवर हक्काने चिडतो की नाही, जशी तू चिडतेस. कोणावर? माझ्यावर. आओ दादा, पण तो हक्काचा माणूस विसरलाय ना. असं नाही चंदूशेठ. दूर नका ना जाऊ माझ्यापासून. मला सोडून जाऊ नका ना प्लीज. माझ्यापासून असं दूर नका जाऊ. त्यांच्या मनात खोल कुठेतरी आठवणी आहेत अजून. त्या वर यायचा अवकाश आहे फक्त. कारण मला जाणवलंय त्यांच्या स्पर्शात की प्रेम अजून जिवंत आहे आणि ते ओठांवर येईलच. आईला सगळं आठवेल बाळा.
आठवेल आठवेल. ए मेथी मेथी तूती तूती भाजी कोणशी ती. अरे मेथी मेथी भाजी कोणशी थी. हे थी नाही, हा था झाला. थावर टमाटर था टमाटर था टमाटर था टमाटर था. हे बटाटा था बटाटा था बटाटा था बटाटा था. चंदू शेट, काय आज गाणं बिणं वातावरण वांड करायला ये. आवडलं ना. अहो गाणं म्हणजे माझा श्वास आहे. तुम्हाला अजून एक ऐकवतो. आता ह्याच्यामध्ये काय बघा, ह्याच्यामध्ये कोथिंबीर आहे. आता ऐका. पिकल्या कोथिंबिरीचा देठ की ओ हिरवा. चंदू शेट, अशाने श्वास बंद पडायचा तुमचा. मी माझं काय म्हणणं आहे, स्वयंपाक करता करता गाणं म्हणलं की नाही, स्वयंपाक फकडत असते बघा. खरंच. हा, जाऊ काय तर स्पेशल बनवा. हो चंदूशेठ, तुम्हाला हे घेऊन तिकडे जायचंय, गौरीजींकडे. अच्छा इकडे जायचंय. इकडे नाही जायचंय, मग तिकडे जातो ना. अहो पण काय तर झकास बनवत होता ना तुम्ही. अहो मी झकासच बनवतो. तुम्ही माझ्या हातचं ना हे खाऊन बघा. हे आपलं ते 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 हे जे आहे ते बनवल्याशिवाय कसं कळणार काय. हा ते पण आहेच बरं. ते पण आहेच, म्हणजे बनवल्याशिवाय कसं कळणार ना. बरं बरं चंदूशेठ, भाजी भाज्या विसरलो. अहो चंदू शेट, हे जण असेल हे मी उचलतो. तुम्हाला पेलवेल. अहो पेलवायचं काय, हनुमंताला पर्वत उचलला, हे पवन कांदे बटाटे उचलला नाही. आणा इकडे. हा, जा तुम्ही किचन मध्ये. आता मला इकडे जायचंय. इकडे नाही जायचंय. नाही म्हणजे तुम्ही आता मला अडवणार नाही. आयला मला तुम्ही अडवणार नाही. ए माझी मज्जा माझी मज्जा माझी माझी मज्जा माझी मज्जा. चल जायचं. नाही का काय झालं. काय नाही. रेश्मा, भाजीपाल्याचं काय झालं ग? मला नाही माहित. म्हणजे अगं म्हणजे ते चंदूशेठ गेले होते ना मग अशीच मंडईमध्ये. मग आले नाहीत का अजून? आले असतील. गौरीजी, हे घ्या. हे घ्या. हे काय? दोडकी. हो तर दिसतोय मला, पण नुसते दोडके घेऊन काय करू? भाजी बनवायला टोमॅटो हवे ना. अच्छा हो काय, मी घेऊन येतो. हे तर घ्या. अगं तुला माहितीये गायत्री आली होती गावात. बाकीच्या कोणाशी भेटच झाली नाही माझी. सगळे बिझी झालेत. गौरीजी, टोमॅटो. पालेभाजी सांगितलं होतं ना रेश्मा? पालेभाजी सांगितलं होतं ना? हो सांगितलं होतं. सांगितलं होतं. आणतो ना मग. हे घ्या. काय फणूस आहे. गौरीजी, नारळ. मीठ. गौरीजी, कढीपत्ता, कोथिंबीर. आणखीन भाजी आणतो आहे म्हणजे. गौरीजी, मेथी. काय चाललंय? सगळ्या गोष्टी एकदाच आणून देता येत नाहीत का? असं एक एक काय आणून देताय? यादी दिली होती ना मी तुम्हाला. अहो तुम्ही माझ्यावर काय चिडताय? माझं काय चुकलं? तुम्ही सांगा ना सगळं एकत्र आणा म्हणून. ठीक आहे, सगळं आणा. सगळं आणू. सगळं आणतो. हे घ्या. धन्यवाद. सगळं आणतो बरं का. मोठ्या अक्षरात लिही ना. रेश्मा, ते सामान घे ग. खाटेखाली ठेवू का? तुम्हाला कसं माहिती आम्ही खाटेखाली सामान ठेवतो ते? नाही म्हणजे जनरली सगळे खाटेखालीच ठेवतात ना म्हणून म्हटलं.
ठेवू का? नको, आमचं आम्ही ठेवू. रेश्मा दे गं पिशवी. बापरे, 90 रुपये? नाही 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 नाही, एवढे दोघं जेवतील नाही काय? हो, महाग आहे. ₹70 म्हणजे बनवण्याचा खर्च सुटून उरणार किती ना? $80? नाही म्हणजे ते ठीक आहे, पण खाडाखोड झाली ना, लोकांना गडबड वाटेल नक्की. 70, 80 की 90? गप्प बसा. लिहिलेलं वाचता येण्यात की शिकलेले आहात म्हणजे तुम्ही. जेवढी मदत केलीत ना त्याबद्दल धन्यवाद. आता तुमचे उद्योगधंदे बघा आणि आम्हाला आमचं काम करू द्या. लुडबुड करू नका उगाच. तव्याच्या आधी तुम्हीच तापलात. नाही म्हणजे तुम्हाला काही मदत लागली तर सांगा आम्हाला. तुम्ही इथे येऊ नका, तीच खूप मोठी मदत होईल आम्हाला, नाही का? असं आहे काय? ठीक आहे, येतो आम्ही. चल रे. आगाऊ कुठचा. नीट लिही ना तिथे. तुलाही बाहेर जायचंय का? हॅलो रेवती आंटी. हा बोल सोहा. आता तर हाईटच झाली. का ग, घरात रुद्र आणि गौरी सोडून दुसरा काही टॉपिकच नाहीये. एव्हरीवन इज थिंकिंग अबाउट त्यांचं कसं जुळवायचं, काय करायचं. अरे म्हणजे कुणाला दुसरं काही कामच नाहीये का? आणि कुणालाही काही विचारलं ना तर फक्त गौरी आणि गौरीचं काम एवढंच. साहजिकच आहे, काय करणार. रुद्र लाडका आहे ना सगळ्यांचा. म्हणजे बघ ना, आता सुमित घरात रिकाम टेकडाय. त्याच्याकडे लक्ष आहे का कुणाचं? कुणी बोलतंय का त्याच्याबद्दल? नो वन. नाहीच बोलणार. कुणाला काळजी असणार आहे बिचारा सुमितची? काळजी फक्त रुद्रची. पण खरं सांगू का, लोक नाही ग विचार करत, नुसत्या उड्या मारतात. आता बघ ना, गौरीला डब्यांचं काम मिळवून दिलं. पण म्हणजे एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर तो चालेलच असं नसतं ना. आता गौरीलाही डब्यांचं काम मिळवून दिलं, पण बाकीचा विचार करायला नको का? आता बिझनेस सुरू केला म्हणजे तो चालेलच असं नसतं ना. एखाद्या व्यवसायाला पुढे न्यायला मेहनत लागते, मार्केटिंग लागतं, लोकांपर्यंत तो पोहोचवावा लागतो. रुद्रने स्वतःच्या स्वार्थासाठी तो व्यवसाय सुचवलाय, पण गौरीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल तर तिची ओळख पोहोचवणार कोण? येस रेवती आंटी, यू आर व्हेरी राईट. हो ना, कुणीतरी समजूतदार व्यक्ती हवा. रुद्र करणारे का ग हे सगळं? चलो ठीक आहे, चल बाय.
चल रे घोड्या तुकडुक तुकडुक, चल रे घोड्या तुकडुक तुकडुक. थांब मी बघते. चल रे घोड्या तुकडुक तुकडुक, चल रे घोड्या तुकडुक तुकडुक, चल रे घोड्या तुकडुक तुकडुक. हळू. शी, घोडा थांबला. हो आता हे काय? हे घोडा, याला घोडा म्हणतात. मला पण आजच कळलं. आपण घोड्यावर बसून जातो, याला आपण खांद्यावर घेऊन यायचं तिकडूक तिकडूक करत. हो पण त्याचं काय आता इथे काय करताय? काय करते म्हणजे ते टाकीला रंग मारायचा आहे. गंड मारायचं का? हो, गेल्या वर्षी रंग दिला होता. दरवर्षी रंग होतो टाकी. काय हो. मग आता काय मध्येच? चांगला तर हे रंग. हा चांगला दिसतोय. हा कसा तरीच आहे. हं. आणि असं कसं, आता तुमच्याकडे डबे खेळले लोक येणार. मग ते काही टाकीवर बसणार आहेत का? विनोद केला. विनोद केला का? मला वाटलं खरंच टाकीवर बसतील. चांगला होता. पण कसं आहे, परिसर स्वच्छ दिसायला हवा ना. चांगला दिसायला हवा. चंदूशेठ तुम्ही जा आता. तुम्ही जा. चंदूशेठ तुम्ही जा आता. घोडा घेऊन तिकडे जा टाकीजवळ. अच्छा मी जायचं तिकडे घोडा घेऊन. चल रे घोड्या तुकडुक तुकडुक. इथे गेल्या कुठे गेल्या? गौरी घोडा थांबलाय. गौरी घोडा घेऊन जातो. एक काम कर, तिकडे जा. तिकडे जाऊ. जा. काय ग? काय झालं? काही नाही ग, सगळी नाटक मुद्दाम करतायत. फोडणी करपत वाचली ग. गौरीजी सांग तू बघ काय हवंय त्यांना. काय झालं? ते पाणी हवं होतं ब्रश धुवायला. गौरीजींना पाठवा. काय ग काय झालं? अगं त्यांना ते पाणी हवंय ब्रश धुवायला. जाऊन दे ना प्लीज. मी कशाला? तू दे ना. ए अगं दे ना. दे म्हंटल ना. मूड कसा आहे? चिडली आहे. थँक्यू. गौरीजी आता काय हवंय? ते रंगाचा डबा उघडायला सुरी हवी होती. थँक्यू. काय चाललंय? छान चाललंय. अहो तुमचं काय चाललंय? माझं कुठे काय चाललंय? तुम्ही इकडे काही बघताय का? मी कशाला बघेन? एक नंबरचा खोटारडा हा माणूस. सरळ सरळ खोटं बोलतोय. काही म्हणाल का? तुम्ही बघत होतात. काय बघत होतात? मी बघत नव्हतो. मग काय सांगू तुम्हाला मी काय बघत होतो? आणि तुम्ही मला काय बोलताय? मी कशाला बघेन? ओ किती खोटं बोलता हो. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही रंगवताना बघत होता तिकडे. हा मग आता इथे तिथे बघणारच ना, की समोरच बघायचं माणसाने. माणसाला अलाउड असतं आजूबाजूला बघायला. ते मला समजतं. आणि तुम्ही समोर कमी आणि बाजूला जास्त बघत होतात. आणि ते तिकडे नाही
इकडेच